नमस्कार भावी शिक्षक मित्र आणि मैत्रिणींनो, माझ्या रेश्मा दिवसे या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण या चॅनलच्या माध्यमातून TET परीक्षा देत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समाजशास्त्र किंवा परिसर अभ्यासाचा जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे सांगण्याचा माझा प्रयत्न असतो। त्या अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आहे। आजच्या या तासिकेमध्ये इतिहास या विषयाबद्दल बघा, प्राचीन इतिहासाची थोडीशी माहिती आपण घेणार आहोत। प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे इतिहास ही संकल्पना बघणार आहेत, इतिहासाची साधनं आणि त्याचं जे काही महत्त्व असेल। त्यानंतर प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास, पुढे जाऊन सिंधू संस्कृती, प्राचीन भारताचा इतिहास आणि प्राचीन जगाचा इतिहास, हे काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला या तासिकेच्या माध्यमातून कव्हर करायचे आहेत। चला मग, अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी दिलेला बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून TETच्या संदर्भात जे काही महत्त्वाचे व्हिडिओज आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि अशा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपले हे व्हिडिओज नक्की शेअर करा। चला, आज आपण बघणार आहोत इतिहास या विषयावरती काही महत्त्वाचे मुद्दे। आता इतिहास हा जो शब्द आहे तो कसा आला आहे, तर इति अधिक ह अधिक आस, बघा हा शब्द कसा तयार झाला आहे, इयत्तांच्या पुस्तकात दिलेलंच आहे। अगदी पूर्वी घडून गेलेल्या घटनांचा वृत्तांत म्हणजे इतिहास असतो, पूर्वी घडलेल्या घटनांचा वृत्तांत म्हणजे इतिहास आहे। मग हा शब्द आला आहे कसा, इति अधिक ह अधिक आस, इति ह आणि आस, हे असे घडले असा याचा अर्थ आहे। म्हणजे हे असे घडले म्हणून इति अधिक ह अधिक आस इतिहास। आता या इतिहास शब्दाला इंग्रजीतला हिस्ट्री हा शब्द आहे। हिस्ट्र या मूळ ग्रीक शब्दापासून तो आलेला आहे। हिस्ट्री म्हणजे सत्याचा शोध घेणे। बघा, हे हिस्ट्री हा जो शब्द आहे, हिस्ट्री हा शब्द ग्रीक शब्द आहे हिस्ट्र यापासून आलेला आहे। याचा अर्थ आहे सत्याचा शोध घेणे। हा हिस्ट्र शब्द कसला आहे, तर तो ग्रीक आहे, हा ग्रीक शब्द आहे, याचा अर्थ आहे सत्याचा शोध घेणे। मग हिस्ट्री म्हणजे काय आहे, तर सत्याचा शोध घेणारे शास्त्र। आता याच्यामध्ये घडलेल्या घटनांचा हा एक वृत्तांत आहे। आता बघूयात आपण, याच्यामध्ये आपण क्रमाने जाणार आहोत, प्राचीन इतिहास बघतोय म्हणून पहिल्यांदा उत्क्रांती हा मुद्दा आपण बघणार आहोत। कशी उत्क्रांती होत गेली मानवाची ते आपल्याला बघायचे या टॉपिकच्या या लेक्चरच्या माध्यमातून। आता उत्क्रांती काय बघूया आपण, तर मानवाची वाटचाल आपल्याला बघायची आहे। अगदी कुशल मानवपासून ते आत्ताचा आधुनिक मानव याबद्दलची माहिती आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। आता उत्क्रांती म्हणजे काय, सतत आणि संथ वेगाने होणारा एक बदल आहे म्हणजे उत्क्रांती आहे। म्हणजे होणारे बदल, थोडक्यात बदल म्हणजे उत्क्रांती। मग 1859 मध्ये चार्ल्स डार्विन यांनी ऑन दी ओरिजिन ऑफ स्पेसीज हा एक ग्रंथ मांडलाय। बघा, हे लक्षात ठेवा, 1859 मध्ये चार्ल्स डार्विन यांनी काय केले, तर ऑन दी ओरिजिन ऑफ स्पेसीज हा एक ग्रंथ मांडलाय आणि त्यामध्ये ही उत्क्रांतीची संकल्पना त्यांनी पहिल्यांदा मांडली की प्राण्यांच्या प्रजातीच्या उगमाविषयी त्यांनी त्या ऑन दी ओरिजिन ऑफ स्पेसीज या ग्रंथामधून माहिती आपल्यापर्यंत दिलेली आहे। आणि त्यांच्याही आधी एक कार्ल लिनस नावाचे एक शास्त्रज्ञ होते, बघा इयत्तांच्या पुस्तकात यांचा उल्लेख आहे। बघा, चार्ल्स डार्विन यांनी काय केलं आहे, तर त्यांचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आहे। मग तो कुठल्या पुस्तकातून घेतला आहे, ऑन दी ओरिजिन ऑफ स्पेसीज हा त्यांचा ग्रंथ आहे, त्यामध्ये हा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला आहे। पण त्यांच्याही आधी कार्ल लिनस नावाचे एक होते। या शास्त्रज्ञांनी काय केले, तर प्राणी जातींचे शास्त्रीय वर्गीकरण करण्याची पद्धत त्यांनी सुरू केली किंवा त्यांनी पहिल्यांदा मांडलेली आहे। मग डार्विन यांनी काय केले, तर त्यांच्या या उत्क्रांतीच्या ग्रंथामध्ये वानर आणि मानव यांचा नेमका संबंध कसा असू शकतो हे अगदी स्पष्टरित्या सांगितलं नाही आहे, परंतु दुसरा जो ग्रंथ आहे त्यांचा
डिसेंट ऑफ मॅन त्या ग्रंथात मात्र ही जी मानवाची शेपटी आहे, त्या आत्ता जरी माणसांना शेपटी नसली तरी पाठीच्या कण्याचं शेवटचं हाड जे आहे ते त्या शेपटीचं अवशिष्ट आहे, अवशिष्ट भाग आहे, असं त्यांनी त्या ग्रंथाच्या माध्यमातून मांडले. आता आपल्या TETच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं काय आहे तर उत्क्रांती हा शब्द, उत्क्रांतीवादाचा मांडलेला सिद्धांत, तो कोणत्या ग्रंथात आहे? ऑन दी ओरिजिन ऑफ स्पेसीज यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथून पुढचं मानवाची वाटचाल, आपण ते बघूयात. मानवाची वाटचाल कशी कशी होत गेली. मानवाची वाटचाल एक मार्क आपल्या साठी खूप महत्त्वाचं आहे TET परीक्षेच्या दृष्टीने. बघूयात मानवाची वाटचाल. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण अभ्यास करणार आहोत ते म्हणजे कुशल मानवाचा. पहिला आपला मुद्दा म्हणजे कुशल मानव. क्रमाने जाणार आहोत आपण. कुशल मानव, त्यानंतर ताठकण्याचा मानव, शक्तिमान मानव, बुद्धिमान मानव वगैरे आपण पुढे बघत जाणार आहोत. कुशल मानव काय आहे बघा, तर हातांचा कुशलतेने वापर करणारा माणूस म्हणजे कुशल मानव. मग यांच्या अस्तित्वाचा पुरावा सगळ्यात पहिल्यांदा आफ्रिका खंडातील टांझानिया आणि केनिया या देशात सापडला आहे. आता हे थोडं सरप करून आपण ते नोट करून घेऊयात, म्हणजे पटकन ते लक्षात राहणार आहे. कुशल मानव म्हणजे कसला आहे तर हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव आहे. परीक्षेला याच्यावरती प्रश्न असतो, हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव कोणता? आणि सगळ्या मानवांचे प्रकार वाचलेले असतात, त्यामुळे बऱ्याच वेळा कन्फ्युजन होण्याची दाट शक्यता असते. बघूयात आपण कुशल मानव काय काय मुद्दे अभ्यासले यांच्याबद्दल आपण. हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव, हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव, वापर करणारा मानव आहे हा. मग आणखी यांच्याविषयी, या कुशल मानवाविषयी आणखी काय काय माहिती या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आहे तर यांच्या अस्तित्वाचा पुरावा कुठे सापडला आहे सगळ्यात पहिल्यांदा तर आफ्रिका खंडातील टांझानिया आणि केनिया या देशात या प्रकारचा मानवाचा पुरावा सापडला आहे. आफ्रिका खंड यामधले काय काय? टांझानिया आणि केनिया. टांझानिया आणि केनिया, आफ्रिका खंडातील टांझानिया आणि केनिया इथे यांचे पुरावे सापडले. आणि यांचा शोध कुठल्या शास्त्रज्ञाला लागला आहे बघा, ते पण नाव लुई लिकी यांनी हा शोध लावला आहे की हा माणूस कुशल मानव आहे, असं हे नाव लक्षात ठेवा. लुई लिकी असं त्यांचं नाव आहे. आता लॅटिन भाषेत बघा, हा जो माणूस आहे शोध लागलेला त्याला होमो हॅबिलिस असं जरी काही पुस्तकांमध्ये नाव आहे, होमो हॅबिलिस, काही ठिकाणी हिबिलस असंही लिहिलेलं आहे. आता असं या मानवाला दिलेलं नाव आहे. हे पण परीक्षेला येतं की कुशल मानवाचं नाव विचारलं जातं, पर्यायात वेगवेगळे 4 पर्याय दिलेले असतात. कुशल मानव पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जात होता तर होमो हॅबिलिस हे नाव त्याला दिलेलं आहे. आता यातला होमो जो शब्द आहे तो कसा आहे तर लॅटिन भाषेतला शब्द आहे. कुठला? हा जो होमो शब्द आला आहे ना, हा होमो हा शब्द लॅटिन भाषेतला आहे. लॅटिन शब्द आहे हा होमो. याचा अर्थ मानव असा आहे. हा जो मानव आहे तो होमो या शब्दाचा अर्थ माणूस आहे. हॅबिलिस म्हणजे काय तर हातांचा कुशलतेने वापर करणारा. हा मानव 2 पायांवर ताठ उभा राहून चालू शकत होता, मात्र त्याच्या पाठीचा कणा इतकासा ताठ नव्हता, थोडासा त्याला बाक होता आणि त्यांचा मेंदू जो होता तो एप वानरापेक्षा थोडा अधिक मोठा होता. बघा, होमो हा शब्द लॅटिन भाषेतला आहे. ह्याचा अर्थ काय आहे तर मानव असा याचा अर्थ आहे. आणि हॅबिलिस म्हणजे हातांचा वापर करणारा. मग हातांचा कुशलतेने वापर करणारा माणूस कुठला आहे तर तो कुशल मानव आहे. त्याला दुसरं नाव काय दिलं आहे तर होमो हॅबिलिस असं नाव दिलेलं आहे. इतके काही महत्त्वाचे पॉईंट या कुशल मानवाबद्दलचे आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि त्यांचा पुरावा कुठे सापडला आहे तर आफ्रिका खंडातील टांझानिया या ठिकाणी आणि केनिया या ठिकाणी लुई लिकी यांनी त्याचा शोध लावलेला आहे. आपण पुढे जाऊयात. दुसरा पुढचे मानवाची वाटचाल पुढे जाऊन ताठकण्याचा मानव आला. आता हा जो कुशल मानव होता पहिला, तो चालू शकत होता 2 पायांवरती, पण कणा इतका त्यांचा ताठ नव्हता. ताठकण्याचा मानव आला पुढे. थोडा बाक होता त्यांना,
पण मेंदू हा एप वानरापेक्षा थोडासा मोठा होता असं सांगितलं आहे. आता हा ताठ कण्याचा मानव बघा, हा उत्क्रांतीतला एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण मानवाचा कणा कसा झाला आहे, आता ताठ झाला आहे. याला इरेक्टस असं त्यांनी नाव दिलेलं आहे. बघा महत्त्वाचे याचे मुद्दे काय आहेत, याचं नाव काय आहे, इरेक्टस, पाठीचा कणा ताठ असलेला मानव. कुठला मानव आहे, इरेक्टस. कुशल मानवाला नाव काय दिलं, होमो हॅबिलिस. ताठ कण्याचा मानव इथं सांगितलं आहे इरेक्टस असं. आणि कुशल मानवाच्या तुलनेत मेंदू त्यांचा अधिक विकसित झालेला होता. आणि हा मानव कसा समूहाने राहत होता. बघा समूहाने राहणारा हा मानव, समूहाने राहणारा. कुठला, ताठ कण्याचा. हां चला पुढे जाऊयात का आता. तिसरी वाटचाल पुढचं आहे बघा. पुढे आला शक्तिमान मानव आला. शक्तिमान मानव, कुशल मानव, ताठ कण्याचा मानव आणि आता पुढे जाऊन तिसरा शक्तिमान मानव. आता यांच्याविषयीची काय माहिती पुस्तकात आहे बघा. तर मानवाच्या उत्क्रांतीबद्दलच्या विकासातला हा एक आणखी, यांची शरीरयष्टी कशी होती, धिप्पाड होती, म्हणून नावच त्यांना शक्तिमान मानव असं दिले. यांचे अवशेष सगळ्यात पहिल्यांदा जर्मनीतील निअँडरथल इथं सापडले, म्हणून याला निअँडरथल मॅन असंही म्हणतात. यांचा अवशेष कुठं सापडले, जर्मनीतील निअँडरथल या ठिकाणी सापडले. निअँडरथल या ठिकाणी सापडलं, म्हणून यांना काय म्हटलं आहे, तर निअँडरथल मॅन असं त्यांना नाव दिले. निअँडरथल मॅन. शक्तिमान माणूस म्हटलं की निअँडरथल लक्षात ठेवा. धिप्पाड शरीरयष्टीचा आणि ताठ कण्याच्या मानवापेक्षा तुलनेनं मेंदू यांचाही अधिक विकसित झालेला होता. आता पुढे आला बुद्धिमान मानव. नावाप्रमाणे विचार करण्याची क्षमता आता या मानवामध्ये आलेली आहे. कुठला मानव आहे, बुद्धिमान मानव. बघूयात बुद्धिमान मानवाबद्दल काय सांगितलं आहे ते. आधीच्या कोणत्याही मानवापेक्षा विचार करण्याची क्षमता जी आहे ती यांच्यामध्ये जास्त होती, त्यामुळे यांना बुद्धिमान मानव असं म्हटलं. विचार करण्याची क्षमता यांच्यामध्ये अधिक होती, विचाराची क्षमता, म्हणून त्यांना बुद्धिमान मानव म्हटले. आणि यांचं दुसरं नाव आहे होमो सेपियन. सेपियन म्हणजे बुद्धिमत्ता, बुद्धी. होमो म्हणजे मानव आणि सेपियन म्हणजे बुद्धी. बुद्धिमान मानवाला ज्यांचं नाव होतं होमो सेपियन, आणि सेपियन म्हणजे बुद्धिमान असा अर्थ आहे, म्हणून हा बुद्धिमान मानव. आणि युरोपमध्ये याच मानवाला आणखी एका नावाने ओळखलं जाते, क्रोमॅनॉन असं पण ओळखलं जाते. कुठे, तर युरोपमध्ये याच बुद्धिमान मानवाला दुसरं नाव दिलं, ते म्हणजे क्रोमॅनॉन मानव. क्रोमॅनॉन मानव, क्रोमॅनॉन मॅन असं त्याला नाव दिलेलं आहे. बघा बुद्धिमान मानवाचे अवशेष जे आहेत ते आफ्रिका, आशिया आणि युरोप या तिन्ही खंडात यांचे अवशेष सापडलेले आहेत. आफ्रिका, आशिया आणि युरोपमध्ये. नाव लक्षात ठेवा त्यांची, महत्त्वाचं ते आहे. पहिल्यांदा कुशल मानव आलेला होता, होमो हॅबिलिस असं त्यांना म्हटलं. त्यानंतर दुसरा ताठ कण्याचा मानव आला, इरेक्टस. तिसरा शक्तिमान मानव आला, निअँडरथल. चौथा बुद्धिमान मानव आहे, होमो सेपियन. आणि क्रोमॅनॉन असं त्यांचं नाव आहे. आता पुढे बघा प्रगत बुद्धीचा मानव. आता पाचवा टप्पा, आता प्रगत बुद्धीचा मानव आला पुढे. आता बुद्धिमत्ता प्रगत झाली आणि प्रत्येकाच्या मेंदूंचा जो विकास आहे तो मागच्या टप्प्यापेक्षा प्रत्येक वेळी थोडा थोडा अधिक होत गेलेला आहे. आणि हा जो बुद्धिमान मानव होता त्याच्यामध्ये विचार करण्याची क्षमता पण आलेली होती. ताठ कण्याच्या मानवापासूनच मानव हा समूहाने राहायला लागलेला होता. आता याच्या पुढचा टप्पा आहे तो म्हणजे प्रगत मानव. प्रगत बुद्धीचा मानव आहे हा. बुद्धिमान मानवाच्याही पुढे प्रगत बुद्धीचा मानव, अतिशय हुशार, याच्यामध्ये पण बुद्धिमत्ता जास्त आणि विचार करण्याची क्षमता
बुद्धिमान मानवाची या अधिक होती, म्हणून त्यांना प्रगत बुद्धीचा मानव आणि होमो सेपियन असं नाव दिलेलं आहे. सेपियन, होमो म्हणजे मानव, सेपियन म्हणजे बुद्धिमान, आणि हा प्रगत बुद्धीचा आहे म्हणून यांना होमो सेपियन असं पण नाव देण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने माणसाची वाटचाल सांगितलेली आहे की मानवाची नेमकी वाटचाल इतिहासामध्ये, इतिहासाच्या इयत्तांच्या पुस्तकामध्ये या पद्धतीनं माहिती दिलेली आहे, जी की पेपर 1 साठी अधिक उपयुक्त आहे. पेपर 2ला पण असतो प्रश्न याच्यावरती. पेपर 1 मध्ये या प्रकारावरती थोडासा अधिक भर देण्यात आलेला आहे. यानंतर बघा, आपण पुढे जाऊन इतिहासाची साधने बघणार आहोत. आता हे लक्षात आलं असेल मानवाची वाटचाल. पुढे जाऊयात इतिहासाची साधने. या इतिहासाच्या साधनांचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. यामध्ये बघा, भौतिक साधने, दुसरा लिखित साधने आणि मौखिक साधने. आता याच्यामध्ये काय काय आपण बघूयात. मौखिक म्हणजे तोंडी सांगितलेली, लिखित म्हणजे लिहिलेली, आणि भौतिक म्हणजे वस्तू, वास्तू, इमारती यांचा यात समावेश आहे. परीक्षेला प्रश्न येतो, गट दिलेले असतात आणि या साधनांचा प्रकार आपल्याला ओळखायचा असतो, किंवा दिलेल्या याच्यामधून भौतिक साधने ओळखा, असं पर्यायातून भौतिक साधने कोणकोणती ओळखा, अशा पद्धतीने. आता बघा, याच्यामध्ये भौतिक साधने जी आहेत यामध्ये काय काय आहे तर वस्तू, वास्तू आणि इमारती, राजवाडे, स्मारके, नाणी यांचा समावेश आहे. याच्यामध्ये काही वस्तू आणि वास्तू आहेत बघा. मग वास्तू घेतल्या तर त्यामध्ये इमारती, राजवाडे हे आलं. त्याचबरोबर नाणी आहेत, इमारती, स्मारकं पण येतं वास्तूमध्ये, स्मारके पण आहेत. हे पण काय आहे तर भौतिक साधनं आहेत. त्याचबरोबर दागिने, भांडी, धान्य किंवा फळांच्या बिया, हे पण सगळं भौतिक साधनांमध्येच येतं. दागिने किंवा भांडी जी आहे ती बघा, उत्खननातून सापडलेल्या भांड्यांमुळे इतिहासाची बरीचशी माहिती कळत असते. त्यामुळे फळांच्या बिया वगैरे याच्यामध्येच येणार आहे. सगळे पॉईंट्स लक्षात ठेवायचे. वस्तूमध्ये काय काय आहे, गुहाचित्रे आहेत, मातीची भांडी आहेत, मातीची शिल्प आहेत, मणी, रत्न, दागदागिने, दगडी शिल्प आहेत, धातूंच्या वस्तू पण आहेत आणि काही शस्त्र. मग वास्तूमध्ये काय काय येते, गुहा, घरं, बघा उत्खननातून सापडलेली घरं पण आहेत, स्तूप आहे, लेण्या आहेत, मंदिरं, चर्च, मशिदी, शिल्प, या सगळ्या गोष्टी यामध्ये येणार आहेत. आता बघा, भौतिक किंवा पुरातत्वीय साधनं जी आहेत त्याच्यामध्ये आलेख पण आहे. दगडावर आणि धातूंच्या पत्र्यावर ते कोरण्यात येत होते आणि या आलेखामध्ये धर्मतत्व, नीतितत्व यांचा उल्लेख, राजांच्या काही आज्ञा असतील, राजाज्ञा, वंशावळी, प्रशस्तीपत्र, देणग्या, या बाबतीतची माहिती चिरकाल टिकून ठेवण्यासाठी ती कोरून ठेवलेली होती. त्यामुळे ती आज आपल्याला उत्खननाच्या माध्यमातून ते सापडत आहे. कमानी, भिंती, लेणी, अशा पद्धतीने यावरती पण आलेख काही कोरलेले असायचे. शिलालेख वगैरे याचा समावेश कशामध्ये होतोय तर या भौतिक साधनांमध्ये होतोय. त्याच्यामध्ये धातुलेख पण आहेत. जसं शिलालेख आहे दगडावरती कोरलेला, धातुलेख जो आहे तो धातूच्या पत्र्यावरती कोरलेला आहे. जसं की तांब्याच्या पत्र्यावरती कोरलेला असेल तर त्याला ताम्रपट असं म्हटलेलं आहे. हे पण लक्षात राहू द्या. शिलालेख आहे. आता बघा, एक भौतिक आणि लिखितमध्ये, आता हे जे येतं शिलालेख लिहितोय किंवा ताम्रपट होते, लिहिलेली माहिती म्हणल्यावरती लिखितमध्ये येणार. परंतु त्या ज्या शिळा आहेत एक भौतिक साधन म्हणून पण त्याचा उपयोग होताना दिसून येतोय. किंवा सापडलेले अवशेष असतील, स्मारक, लेणी, शिल्पकृती जर का असतील तर या सगळ्या कशामध्ये आल्या, भौतिक साधनांमध्ये. त्याचबरोबर वेगवेगळ्या लेणी आहेत. आपल्याला माहिती आहे सातवाहन काळात निर्माण करण्यात आलेल्या अजंठा आणि वेरूळच्या ज्या लेण्या आहेत, अजंठा येथील लेणी क्रमांक 9 आणि 10 ही भारतीय चित्रकलेची सर्वात प्राचीनतम आणि जगात प्रसिद्ध लेणी आहे.
9 आणि 10 नंबरची वेगवेगळी नाणी आहेत। पूर्वी कसं नाण्यांचं एक वैशिष्ट्य असायचं, पुढे सिलेबसमध्ये आहे ते ग्रीक नाणी कशी, कुठल्या नाण्याचं काय वैशिष्ट्य आहे त्याच्यावरती राजांचे फोटो वगैरे त्या नाण्यावरती असायचं किंवा राजाची वंशावळ। त्यानंतर बघा दुसरा येतोय लिखित साधने। मग याच्यामध्ये लेख आहेत बघा, आता हे ताम्रपट हे याच्यात पण समाविष्ट होत आहेत, लेख लिहिलेले शिलालेख वगैरे। त्याचबरोबर आणखी काय काय आहेत लिखित साधने, लिहून ठेवलेली साधने कुठली कुठली आहेत, पुस्तकं, ग्रंथ, प्रवास वर्णनं, या माध्यमातून बरीचशी इतिहासाबद्दलची माहिती आपल्याला समजत असते। पुस्तके, वेगवेगळे ग्रंथ असतील, त्याचबरोबर प्रवास वर्णने यांचा समावेश कशात होतो आहे तर लिखित साधनांमध्ये होतो आहे। अगदी सोपा आणि मार्क्स मिळवून देणारा घटक आहे। त्याचबरोबर पत्रव्यवहार असेल, ही सगळी काय झाली लिखित साधनं। वैदिक वाङ्मय आहे बघा, जसं की ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ब्राह्मणे, आरण्यके, हे पुस्तकात आहे इयत्तांच्या, ते पुढे आपण घेणार आहोत। त्याचबरोबर काय उपनिषदे होती, कौटिल्याचा अर्थशास्त्र, रामायण, महाभारत, महाकाव्य, हे जे सगळं आहे, पुराण, अष्टाध्यायी आणि महाभाष्य हे इतिहासात आहे बघा। बुद्धचरित्र, संगम साहित्य, हे सगळं कशामध्ये आलं तर ते लिखित साधनांमध्ये येते। हडप्पा लिपीतले लेख आहेत, हे सगळं वैदिक साहित्य आहे बघा। ग्रीक इतिहासकार आणि प्रवाशांचं लेखन आहे, चीनी प्रवाशांनी केलेलं प्रवास वर्णन आहे, व्याकरण ग्रंथ, पुराण ग्रंथ, कोरीव लेणी, या सगळ्यांचा समावेश कशात होतोय तर त्या लिखित साधनांमध्ये होताना दिसून येतोय। त्रिपिटक आहेत बघा, पिटक म्हणजे पेटी, 3 पिटकं मांडलेली आहेत इयत्तेच्या पुस्तकात आहे 6वीच्या बघा। सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक असे 3 आपण ते पुढे जाऊन शिकणार आहोत। आत्ता आपण फक्त साधनांचा उल्लेख करतोय, याला आपण डिटेल्समध्ये नक्कीच शिकूयात। त्याचबरोबर पुढे मौखिक साधने, मौखिक काय आहेत बघा, लिखित साधनांमध्ये आत्मचरित्रांचा पण समावेश आहे, नियतकालिकांचा पण समावेश आहे, परदेशी व्यक्तींच्या नोंदी पण आहेत आणि पत्रव्यवहार पण आहे। मग हे सगळे मुद्दे लक्षात ठेवायचे, परीक्षेसाठी येतात ते। आता मौखिक साधने बघा, याच्यामध्ये काय काय आहे, ओव्या आहेत, लोकगीत आहेत, पोवाडा आहे, शाहिरी, ओव्या, लोकगीतं, लोककथा, याच्यातून पण बराचसा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचतो, म्हणून ही इतिहासाची मौखिक साधनं आहेत। अशा पद्धतीने या साधनांचा अभ्यास देखील इथं आपल्याला दिलेला आहे। चला हे समजलं असेल। यानंतर अभ्यासक्रमात पुढे जाऊन आपल्याला आणखी इतिहास, प्राचीन जो इतिहास आहे त्यामध्ये असलेली सिंधू संस्कृती आणि शिक्षणाची वेगवेगळी जी केंद्र होती त्यावरती पण प्रश्न परीक्षेला वारंवार येतो। तर पुढच्या लेक्चरमध्ये मी शिक्षणाची केंद्र सांगणार आहे। तक्षशिला विद्यापीठ, वाराणसी विद्यापीठ, वल्लभी, नालंदा, विक्रमशिला, कांची याबद्दलची माहिती आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। आजच्या पुरतं मी इथंच थांबणार आहे। परीक्षेसाठी खूप सारे शुभेच्छा देते। पुढच्या तासिकेमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये आपण इतिहासाबद्दल आणखी माहिती घेऊयात। जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका। परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि इथेच थांबते। धन्यवाद।